हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. हो, आज मी संध्याकाळ होत आली मला व्हिडिओला सुरुवात करायला. तर आज हे करून जेव्हा तू कीर्तनाला बसशील ना तेव्हा मी करत होते, आता नव्हतं. आणि आता इथे मी हॉलमध्ये जे आम्ही डायनिंग टेबलवर देव्हारा ठेवला आहे ना, तो देव्हारा आता परत शिफ्ट करायचा आहे, कारण हॉलमध्ये गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. बाय द वे, ह्या व्हिडिओच्या आधी मी गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचा व्हिडिओ काल तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आता हे बघा, माझी खरोखर इच्छा नव्हती. मला असं वाटत होतं की नाही बसवायचं भाऊ गणपती बाप्पा ह्यावेळेस, परंतु प्रशांतजींनी सांगितलेल्या गोष्टी मलाही पटता बा कुठे ना कुठे. ते बोलता आपलं खाणं पिणं दुसऱ्या काही गोष्टी बंद आहे का, मा देवाचं तरी का बुवा, नाही का. तर मग मी त्यांना म्हटलं छोटीशी मूर्ती आणली असती, पण आता कसं आहे, चालायचंच. काही गोष्टी आपल्या सगळ्याच गोष्टी चालतील घरामध्ये असं नाही ना. तर मग मी इथे त्यांना देव्हारा रिकामा करून, टेबल रिकामा करून देते. पहिले तर असं ठरलं होतं, ते मला बोलले की तू देव्हारा खाली घे. हा आमचा जो टेबल आहे ना, त्याला त्याची साईज मोठी पण करता येते. तो 6 चेअरचा टेबल आहे, तर आम्ही असा छोटा करून ठेवला आहे. तर ते बोलले की तो तू रिकामा कर, देव्हारा खाली घे, आपण टेबल मोठा करू. परंतु टेबल मोठा केल्यानंतरही जाणवलं की डेकोरेशन करताना देव्हाऱ्याची अडचण होऊ शकते. तर मग मी म्हटलं त्याच्यापेक्षा मी आता देव्हारा दुसरीकडे शिफ्ट करू का. पण मग दुसरीकडे करायचं तर एकच जागा उरते, ते म्हणजे आमचं बेडरूम. आता बेडरूममध्ये देव्हारा ठेवत नाही, परंतु आपण जर पावित्र्य पाळलं बेडरूममध्येही, नाही का, तर काय हरकत नाही. आता मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं, अशा माझ्या कितीतरी मैत्रिणी बहिणी असतील ज्यांचं 1 किंवा 2 रूमचं घर असेल. मग अशा वेळेस नाईलाजच होऊन जातो. हे बघा, आम्ही इथे टेबल ओपन केला, मध्येही मी क्लीन केलं, परंतु तेच की नंतर रिअलाईज झालं की परत डेकोरेशन करताना अडचण होईल, म्हणून मी इथे बेडरूममध्ये देव्हारा अशा पद्धतीने ठेवून घेतला. कारण की मागे 1-2 ताई बोलल्या होत्या प्रतीकच्या रूममध्ये ठेव सोनाली, पण प्रतीकच्या रूममध्ये त्याचं डबल बेड आहे आणि तिथे जागाच नाही देव्हारा ठेवायला. देव्हाऱ्याची साईज एवढी आहे ना की तिथे त्याच्या बेडच्या तिकडे जागा होती, पण तिथे हा देव्हारा बसलाच नसता. तर बेडरूममध्ये ठेवला मी. आणि सकाळी मी आली खाली सोसायटीमध्ये, कारण की मला दूध घ्यायला जायचं आहे. आणि प्रशांतजी रोज सकाळी दूध घेऊन येतात, परंतु प्रशांतजी गेले नाशिकला, त्यांचं काहीतरी काम आहे, तर ते खूपच लवकर गेले. त्याच्यामुळे मग मला जावं लागतं आहे दूध घ्यायला. सोसायटीमध्ये जे शॉप आहे तिथेच मी चालली आता दूध घ्यायला. आणि इथे बरंच मोठं पांडालचं काम चालू आहे, जे गणस्थापना जोरात होणार आहे. इथेही छान वाटतं आहे बघून मला. इथून तिथून हे सगळं काम चालू आहे गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी. आमच्या सोसायटीमध्ये बरेच स्विमिंग पूल आहे, इकडे पण सिटिंग अरेंजमेंट, स्विमिंग पूल बरेच आहे. म्हणजे क्लस्टर वाईज 4 क्लस्टर आहे, तर 4 स्विमिंग पूल आहे आय थिंक. सकाळी वातावरण किती छान आहे बघा, पावसाची भुरभुर चालूच आहे, पण झाडं कशी मस्त डुलत आहे आणि भरपूर ग्रीनरी आमच्या सोसायटीमध्ये तुम्ही बघू शकता. झाडं वगैरे भरपूर लावलेली आहेत. सोसायटीचं शॉप सोसायटीच्या सोसायटीमध्येच आहे, पण इतकंही काही जवळ नाही आहे. चला तेवढंच बघू. प्रतीक काही उठला नाही आहे, मग म्हटलं चला आपणच जाऊन घेऊन येऊ. प्रशांतजी डेअरीत ना आणता रोज, त्यांना पहिल्यापासून डेअरीचं दूध खूप आवडतं, प्युअर दूध. मी आता इथे जे मिळेल ते घेते. बऱ्याच काही वस्तू आहेत तिथे. अनहेल्दी खूप सगळ्या गोष्टी बघून इच्छा होते घ्यायची, चॉकलेट्स, कचोरी, बिस्किट, पाव, परंतु मी कंट्रोल केलं. कंट्रोल नाही खायचं आहे. फक्त दूध घेतलं आणि निघाली. हे बघा, गोकुळचं 1 लिटर दूध घेतलं. माझ्या चेहऱ्यावर फारच सूज आहे, तिला इग्नोर करा. पावसाने खूप म्हणताना कहरभर सुरायला, खूप ठिकाणी लोकांचे फार हाल होत आहे. घरं पूर्ण पाण्यामध्ये, खूप सगळे जीवितहानी होऊ राहिली. जनावरंसुद्धा पावसामध्ये वाहून गेले. लोकांचं जीवन खूप असं विस्कळीत झालं. म्हणजे तरी आता पावसाने थोडंसं थांबलं पाहिजे, त्याचं कोणी मालक नाही, पण प्रचंड हाल लोकांचे होत आहे. खरंच बातम्या बघून खूप असं वाईट वाटतं. मी काल प्रशांतजींना म्हटलं
खरंच आपण जायचं का कुणाला मदत करायला. मी त्यांना म्हटलं का आपण जायचं का म्हटलं कुणाला मदत करायला. तर ते बोलले हो ना, फारच भयंकर चाललंय, तर थांबलं पाहिजे बा पावसाने आता, चला. आणि बेडरूममध्येच परत आज मी जागा चेंज केली, कारण काल मी जिथे ठेवला होता ना, मला लक्षात आलं की देवांचं तोंड तर उत्तरेला होतं आहे, पण मी पूजा करते तर माझं तोंड दक्षिणेला होतं आहे. हे मला दुसऱ्या दिवशी सकाळी रिअलाईज झालं आणि मग मी परत देव्हाऱ्याची जागा चेंज केली. आता 10 दिवसासाठी ही ॲडजस्टमेंट परत हॉलमध्येच देव्हाऱ्यात. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे गुरुवार, तर गुरुवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. देवांची पूजा वगैरे माझी करून झालेली आहे आणि प्रतीकचं डेकोरेशनचं काम चालू आहे घरामध्ये. आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे, तर बघते आता काय स्वयंपाक करायचा काय नाही. स्वयंपाक आता फार मोठा येऊन जाऊन भाजीचा टेन्शन असतं. मोड आलेले हिरवे मूग होते, त्याची मी उसळ करू शकत होते, पण मग मी पूजा करत असताना प्रशांतजींनी कोरडी उसळ फ्राय करून घेतली प्रतीकला आणि त्यांना नाश्ता करायला. त्यांना म्हटलं ही पूजा करते, हिला काय डिस्टर्ब करायचं, तर त्यांनी करून घेतलं. तर बघते मी आता काय भाजीला काय स्वयंपाक करायचं ते. स्वयंपाक वगैरे करून झाला आणि दुपारच्या वेळेस मी लाडू घेतले करायला. लाडू का करते तर भावाचं वर्ष श्राद्ध. भगवंताच्या चरणी हीच प्रार्थना आहे की जगामध्ये कुठल्याच बहिणीवर अशी वेळ नको येऊ देऊ की तिला भावाच्या वर्ष श्राद्धासाठी असं काही करावं लागेल. वर्ष श्राद्ध हा शब्दच उच्चारायला खूप त्रास होतो आहे. मी मागे तुम्हाला सांगितली ही गोष्ट की भाऊजाई मला बोलली मागच्या वेळेस मी गेले तेव्हा गोकुळाष्टमीच्या दिवशी की तुम्ही लाडू बनवून आणाल का बुवा, त्यांना तुमच्या हातचे लाडू आवडायचे. तर म्हणून मी हे लाडू बनवते. तर किती दुर्दैवी बहिणी, मी विचार करा की लहान भावाच्या वर्षश्राद्धासाठी लाडू बनवते मी. परंतु भावना माझी हीच होती, खरंच मी बनवलेला लाडू माझ्या भावापर्यंत पोहोचेल का. माझा भाऊ मिलिंद, त्याला माझ्या हातचे लाडू खूप आवडायचे, म्हणून मी साजूक तुपामध्ये इलायची वगैरे टाकून छान असे लाडू बनवते. आणि लाडू बनवत असताना ऊर खूप असा भरून येत होता की भगवंता कुठे असेल माझा भाऊ, तो बघत असेल का, त्याला कळत असेल का गुड्डीताई आपल्यासाठी लाडू बनवते, माझा लाडू खाईल का माझा भाऊ. असंख्य मनामध्ये विचारांचा गोंधळ चालू होता. आता वर्षश्राद्धाचा काय कार्यक्रम असतो, कसं असतो मला नाही माहिती. मी कधी असा कार्यक्रम कधी अटेंड केलेला नाही आहे. गुरुजींशी बोलल्यामुळे हे माहिती की सकाळी सकाळी पूजा असणार आहे आणि लाडू मी लवकरच करायला घेतले, कारण की मला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि अडचण येऊ शकते, म्हणून म्हटलं आपण आधीच करून साईडला ठेवून देऊ. तर सकाळी सकाळी पूजा होणार आहे घरामध्ये आणि जे उपास करू त्याच्या नावाने जेवतात भाचा आणि त्याचा एक मित्र, त्या लोक घरीच जेवायला बसतील. त्यांच्या जेवणासाठी पितराचा स्वयंपाक केला जाईल, काय दिवाळीचं फराळ, बरंच जे आपल्याला शौक आहे किंवा जे त्याला आवडायचे असे पदार्थ ते सगळं बनवलं जाईल. तेव्हाच त्या लोकांच्या रूपात उपास करूच्या रूपात माझा भाऊ लाडू खाईल, तो त्याच्यापर्यंत पोहोचेल असंच मी समजते. म्हणून इथे मी अर्धा किलो बेसनचे हे लाडू करायला घेतले आणि ते पीठ एकदम चांगलं होतं, कारण मी आधीच एक पॅकेट फोडून गाळून भरून ठेवलं होतं, तेव्हाच पाहिलं त्यात काहीच नाही, एकदम चांगलं पीठ आहे, म्हणून मी काही गाळलं नाही. अर्धा किलो पिठाचे मी इथे लाडू करते. जेवढं पीठ होतं बेसन पीठ त्याचा निम्मे मी साखर घेतली. भाजताना आधीच तूप नाही टाकलं, आधीच तूप टाकलं की काय होतं ना, पिठाचे गोळे होतात आणि ते भाजलं जात नाही नीट, म्हणून आधी कोरडं पीठच गॅसची फ्लेम लो ठेवून भाजून घेतलं. जसं जसं ते भाजत आलं तसं तसं तूप ॲड करत गेली. आधी 2 चमचे, मग 4, परत 4, परत 2, परत 2, असं जेवढी गरज लागली तेवढं तूप मी त्याच्यात टाकत गेली. आणि मग ते थोडंसं थंड होऊ दिलं बेसन, हाताला असं कोमट लागेल असं झाल्यानंतर मग त्याच्या अर्धी साखर मिक्सर ग्राइंडरमध्ये दळून घेतली आणि इलायची पावडर वगैरे टाकून आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि मग याचे मी लाडू वाळून घेणार आहे. कुल
माझं मन काय बोलू, मला तर शब्दात सांगताच येत नाही. हे लाडू करत असताना काय मनामध्ये विचारांचं हे चालू होतं. अनेक ह्या पद्धती, ज्या परंपरा, ह्या रूढी नाही का आपल्याला नाही पटत, परंतु त्या लावलेल्या आहे. आता अनेक मैत्रिणी, तेव्हा मी बोलली की नवीन खरेदी करायची कपड्यांची, त्यावेळेस अनेक मैत्रिणी बोलल्या की हो मला पण नाही पटत बुवा. तर माहिती आहे आपल्या भावाला, तर आपल्यासमोर त्याला अंत्यसंस्कार त्याचे केले गेले, तो कुठं येणार आहे लाडू खायला. पण तरी भावना हीच की माझ्या भावापर्यंत या रूपाने का होईना माझा लाडू पोचेल. तर असे हे लाडू केले मी माझ्या भावाच्या वर्षश्राद्धासाठी. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे फ्रायडे, शुक्रवार, आणि आज पोळाही आहे. तर पोळ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पिठोरी अमावस्याही आहे, जी 11:54 आय थिंक स्टार्ट झालेली आहे. आणि पूर्वी मी म्हणजे आत्तापर्यंत जेवढेही पोळे झाले तर प्रत्येक पोळ्याला मी पुरणाचा स्वयंपाक करते, कारण की मी शेतकऱ्याची मुलगी आणि सासरी पण शेती आहेच. तर लहानपणापासून आईच्या घरी प्रत्येक सणाला पुरणाचा स्वयंपाक असायचा. माझ्या स्वतःच्या आईला पुरणपोळी खूप आवडते, भले ती अर्धी खाईल पण तिला पुरणपोळी आवडते. तर प्रत्येक सणाला आई शक्यतो पुरणपोळीच करायची, आणि जे आपण लहानपणापासून बघत येतो तेच आपण करायला लागतो नाही का. तर मला पण पुरणपोळी खूप आवडते, आमच्या घरातही सगळ्यांना खूप आवडते, पण मी नाही करत 1 वर्षापासून पुरणपोळी. तर मी काही कुठलाच सण मी असं साजरा नाही करत. तर पुरण वगैरे काय करणार नाही. प्रशांत जे बाहेर गेले होते त्यांना मी बैलं आणायला लावले होते, परंतु त्यांना नाही मिळाले. माहीत नाही कसे काही नाही मिळाले, पण त्यांना नाही मिळाले. तर देवांची पूजा वगैरे माझी करून झालेली आहे. स्वयंपाक बाकी, स्वयंपाक करायचा आहे. तर आता स्वयंपाक करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. प्रशांतजी कढीपत्ता, शेपूची भाजी, मेथीची भाजी, कोथिंबीर, कांदे, लिंबू, बटाटे असं सगळं घेऊन आले. पोळा होता, परंतु मला काही स्वयंपाक म्हणजे असं वेगळा काही स्वयंपाक नव्हता करायचा. त्यातली त्यात आमच्या साईटवरचा अनिल शर्मा म्हणून तो पण होता, म्हणजे तो टेबल बनवण्यासाठी आला होता. मंदिराचा टेबल बनवायचा होता. तुम्ही डेकोरेशनचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. तर तो पण होता. जेवायला म्हटलं भाज्या निवडत बसलं तर टाईम होईल, म्हणून मी हिरव्या सालीची मुगाची डाळ, ज्वारीच्या भाकरी आणि भात असा सिंपल स्वयंपाक केला. हे बघा, तुम्हाला दिसत असेल तर माझ्या कानात तुम्हाला खूपदा कंटिन्यू इयरफोन दिसतो. मागे एक मैत्रीण म्हटली पण होती चांगला नाही, पण मी एकदम कमी आवाज ठेवते आणि कंटिन्यू नॉनस्टॉप मी प्रेमानंदजी महाराज यांचे प्रवचन ऐकते. मागे मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं की मी पॉडकास्ट ऐकते, मला खूप सवय होती पहिल्यापासून. संदीप माहेश्वरी अलाहाबादिया त्याचं फर्स्ट नेम नाही, आता ते मध्ये कॉन्ट्रोवर्सी पण झाली होती त्याच्या नावाने. बघा, त्याच्या पण चॅनलवर चांगले चांगले लोक येतात, तर पॉडकास्ट ऐकते. परंतु आता मला आहे ना, समजा खूप प्रवचन ऐकले मग मी काही कामात फोन लांब आहे आणि तेवढ्यात दुसरं काही लागून गेलं. परंतु मला खूप बेचैनी होती. मी प्रशांतजींना पण रात्री सांगितलं की मला आहे ना गेल्या 8 दिवसापासून दुसरं काहीच ऐकावंसं वाटत नाही, काही म्हणजे काहीच नाही. आणि 2-3 मैत्रिणींचे कमेंट आले, 2-3 दिवसापासून व्हिडिओ येत नाही आहे. त्यामागचं कारण तुम्ही समजलेच असाल की मागच्या वर्षी पोळ्याच्या दिवशीच माझा भाऊ मिलिंद ॲडमिट केलं होतं त्याला दवाखान्यामध्ये, आणि मी शॉर्ट टाकला होता, तुम्ही जर तो पाहिला असेल तर, की भाऊजाईने मला फोन केला 4 ते 6च्या दरम्यान. परंतु मी पूजा करत असल्यामुळे मी काय फोन रिसीव नाही केला आणि घरी आले, उपवास सोडला, सगळं आवरलं सावरलं आणि झोपण्याआधी कॉल केला तिला. तर तिने सांगितलं की मिलिंदला त्यांना ॲडमिट केलं आहे बुवा. तर म्हटलं काय झालं, तर म्हणे पोट दुखतं आहे असं. तर मग म्हटलं, म्हणे खूप दुखत होतं म्हणे, ते रडत होतं अक्षरशः. मला खूप टेन्शन आलं. मग म्हटलं आता कसं नाही, म्हणे आता त्यांनी इंजेक्शन दिले, मेडिसिन दिले, तर आता दुखायचं थांबलं आहे. म्हटलं आता पण रडतोय का तो, तर म्हणे नाही रडत नाही, आता ते झोपले. तर याच दिवशी माझा भाऊ ॲडमिट झाला होता. श्रावणचा सोमवार होता, पण पोळा होता आणि तो परत घरी आलाच नाही. माझा भाऊ परत घरी आलाच नाही. तर त्याच्यामुळे गेल्या 2-3 दिवसापासून माझं काही शूट करायचा मूड होत नाही. तरी पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जीवन मृत्यू हे अटल सत्य आहे. हे शरीर नश्वर आहे, त्याचं कधी ना कधी त्याची मातीच होणार आहे. म्हणून मी 1-2 शॉर्ट्स बनवले, मनावर मोठं हे ठेवून की चला बुवा शॉर्ट्स बनवू, नाही व्हिडिओ बनवते. आपल्या काही मैत्रिणींना सवय आपले व्हिडिओ बघायची, तर त्या निदान शॉर्ट्स बघतील, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ येत नाही आहे.
आता हा व्हिडिओ तुमच्यावर मी कधी शेअर करेल मला नाही माहिती. उद्याच करेल का परवा करेल का नाही करेल मला नाही माहिती. आत्ताची माझी मनस्थिती अशी आहे, त्याच्यामुळे मी 2-3 दिवसापासून व्हिडिओ नाही टाकले. त्याबद्दल खरोखर खूप क्षमा. कारण मला माहिती आहे काय मैत्रिणींना खूप सवय झालेली असते व्हिडिओची आणि त्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असतात. तर मी खरंच सॉरी म्हणेल तुम्हाला की मला माफ करा. आता आमच्याकडे जो कामाला आहे साईटवर कार्पेंटर म्हणा, सुपरवायझर म्हणा, इंजिनियर म्हणा, अनिल शर्मा म्हणून, त्याला घरी बोलवलं. गणपती बाप्पाचं काही डेकोरेशनचं काही थोडंफार बॉक्स ते बनवायचं होतं. प्रतीकने केल्यानंतर प्रशांतजींना ते हायटेड करायचं होतं, तर ते बॉक्स बनवायचं होतं. माझ्याकडे ना हे मिशोवरून मागवलेले 2 हे पडले ते तुम्हाला दाखवते. ते हे ना मी मिशोवरून घेतलेले स्टँड आहे. हे तर पोळपाट लाटणं आणि तव्याचा स्टँड आहे आणि त्याच्यावर काही जार वगैरे ठेवू म्हटलं तर मी ते पण इथे त्याच्याकडून लावून घेतले. आता तिथे जार ठेवून देते मी. इथे असं वरती ते पंपकिन सीड, फ्लॅक्स सीड आणि सनफ्लावर सीडचे जार ठेवले छोटे आणि मग खाली ड्रायफ्रूट, काजू, बदाम आणि ती केटल ठेवली. इकडे पोळपाट तवा लाटणं ठेवलं, पण आय थिंक ते दिसायला बरं नाही दिसत आहे. तर मी विचार करते की तिथे डिनर सेटमधल्या ज्या ग्लासच्या प्लेट्स आहेत त्या तिथे ठेवेल मी, पण आता सध्या तरी असं ठेवलं आहे. आणि रात्रीच्या जेवणासाठी मी मेथीची भाजी बनवलेली आहे, पातळ मेथीची भाजी. मला आणि प्रशांतजींना आम्ही भाकरी चुरून भाकरीबरोबर मेथीची भाजी खाऊ. कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हे बघा टेबल बनवल्यानंतर हॉलमध्ये बघा किती पसारा, खूप म्हणजे खूप पसारा झाला होता. डेकोरेशन करायचं म्हणजे मग खूप ठेवणीच्या ज्या वस्तू असतात त्या सगळ्या काढाव्या लागल्या. बिचाऱ्या माझ्या लेकरांनी प्रतीकने जेव्हा डेकोरेशन केलं त्याने एक वस्तू इकडची तिकडे नाही टाकली. त्याला असं असतं की मम्माला त्रास नको, पण प्रशांतजी मात्र आपले ते तरी काय म्हणा, डेकोरेशन करताना सगळं होतंच. तर असं सगळं पसारा त्यांनी केला जो मी आवरून घेतला. बाय द वे तुम्ही डेकोरेशनचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि सांगा कमेंट करून कसं वाटलं. या सगळ्या डेकोरेशनच्या वस्तू आम्ही मागच्या वर्षी घेतलेल्या आहे, एकही यातली नवीन आणली